विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण स्पर्धा परीक्षेसाठीचा आवश्यक विषय बुद्धिमत्ता या विषयातील संख्या मालिका या घटकावर गेले 6 दिवस झाले रोज 20 प्रश्न पाहतोय। आजचा हा 7वा दिवस आहे। आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे बघा, 0, 6, 24, 60, 120, 210 प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय 240, 336, 504, 290 अशा संख्या दिलेल्या आहेत। यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं, ज्यावेळेस सिरीजची सुरुवात 0ने सुरू झालेली असते त्यावेळेस त्या पाठीमागं लॉजिक असा असण्याची दाट शक्यता असते, 1चा वर्ग वजा 1 किंवा 2चा वर्ग 1 चा घन वजा 1। परत एकदा समजून घ्या, ज्यावेळेस सिरीजची सुरुवात 0ने झाली असते त्यावेळेस पहिली संख्या 1चा वर्ग वजा 1 किंवा 1चा घन वजा 1 आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या संख्या त्या पद्धतीने असतात। हे मी यापूर्वीच्या 5 व्हिडिओमध्ये जवळ 1-2 उदाहरणांना सांगितलेलं मला आठवतंय आणि बहुतेक परीक्षांना अशा प्रकारचे प्रश्न असतात। आता आपल्या इथं 0ने सुरू झाले सिरीज दिसते, पण पुढची संख्या 6 आहे, म्हणजे ती 2च्या वर्गापेक्षा मोठी आहे, म्हणजे वर्ग वजा नसताना घन वजा आहे असं आपण इथं तर्क लावू शकतो। आता बघा, 1चा घन किती असतो? 1 वजा 1 बरोबर 0। आपली पहिली संख्या मिळाली। दुसऱ्या संख्येकडे जाऊया। 2चा घन 8 असतो वजा ज्या संख्येचं घन केलंय ती संख्या 6। त्याच्यानंतर 3चा घन 27 वजा ज्या संख्येचं घन केला होता ती संख्या 3, 24। म्हणजे बघा, पहिल्या 3 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत। मग या परीक्षेमध्ये यात वेळ घालवायचा नाही, की कितीचा घन आहे कितीचा घन आहे असं आपल्या लक्षात येणार आहे आणि मग पुढचा कितीचा घन पाहिजे याच्यानुसार आपण उत्तर काढायचं। इतका वेळ घालवत बसायचं नाही। तरी पण आपण आता इथं समजून घेत असताना 4चा घन 64 वजा 4 बरोबर 60। 5चा घन 125 वजा 5, 1 वजा केलं होतं, 2 वजा केलं होतं, 3 वजा केलं होतं, 4 वजा केलं होतं, 5 वजा केलं होतं, ज्याचा घन होता ती संख्या वजा केली होती। पुढे बघा, 6चा घन 216 वजा 6 म्हणजे 210। पुढची संख्या आपली अशी असणार आहे 7चा घन वजा 7। 7चा घन असतो 343 वजा 7 केले तर आपल्याला मिळतात 336। मग आपल्या पर्यायामध्ये 336 आहे का? तर आपला पहिलाच पर्याय आपल्याला दिसतोय 336। पहिला नाही, दुसरा पर्याय दिसतोय। बोलताना थोडंसं चुकतंय। यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया। आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो, 5, 11, 23, 47, 95 प्रश्नचिन्ह। या सिरीजमध्ये आपल्याला वाचताना असं लक्षात आलं की संख्या क्रमाने वाढत गेलेल्या आहेत। प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला 161, 169, 190 आणि 191 या संख्या दिलेल्या आहेत। यापैकी योग्य संख्या आपल्याला इथं घ्यायची आहे। सिरीज पाहत असताना आपण जर वाढत जाणारी सिरीज असेल तर आपण या दोन्हीतला फरक काढतो। 11 आणि 5 या दोन संख्येतला फरक आहे 6। 11 आणि 23 या दोन संख्येतला फरक आहे 12। 47 आणि 23 या दोन संख्येतला फरक आहे 24। 95 आणि 47 या दोन संख्येतला फरक आहे 48। आता फरकाचं निरीक्षण करा। 6, 12,
24 48, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट 48. म्हणजे पुढचा फरक असणार आहे 48ची दुप्पट 96. थोडक्यात काय, ही संख्या या फरकापेक्षा मोठी आहे. तसंच 95 पेक्षा या फरकाने मोठी असणारी संख्या या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 95 अधिक 96 आपल्याला करावे लागतील. 9 5 11, हाची गेली 1, 9 9 18 आणि 1 19, 191. आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये 191 दिसत आहे. यानंतरचा आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूयात. पुढचा तिसरा प्रश्न आपल्या समोर असा आहे. 5 11 24 51 106 प्रश्नचिन्ह. आता प्रश्न सिरीज वाढत चाललेली आहे. मगाचं उदाहरण पण आपलं 5 11च होतं बहुतेक बघा. 5 11 23 होतं आणि आताचं उदाहरण आपलं पुन्हा 5 11 24 आहे. या 24 मुळे सिरीज कशी बदलते हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता ही सिरीज सुद्धा वाढत चाललेलीच आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला 122 217 221 115 आले. जर आपण फरक बघितला 5 आणि 11 यांच्यामध्ये फरक 6 आहे. 11 आणि 24 यांच्यामध्ये फरक 13चा आहे. 24 आणि 51 यांच्यातला फरक 27 आहे. 51 आणि 106 यांच्यातला फरक 55 आहे. बघा फरकाचं निरीक्षण करा. 6ची दुप्पट 12 अधिक 1 13 झालाय. 13ची दुप्पट 26 अधिक 1 झालाय. 27ची दुप्पट 54 अधिक 1 झालाय. म्हणजे पुढचा फरक 55ची दुप्पट 110 अधिक 1 111 असा असणार आहे. म्हणजे पुढची संख्या या 106 पेक्षा 111 न मोठी असणार आहे. मग आता 106 आणि हे 111 यांची बेरीज करायची आहे. मग बेरीज तोंडी कशी होते बघा. हे 100 आणि हे 100 200 झाले. हे 11 आणि हे 6 17 217 झाले. मग पर्यायामध्ये 217 आहे का, तर आहे. काही विद्यार्थ्यांना हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सुटेल. दुसऱ्या पद्धतीने म्हणजे लॉजिक दुसरा लागू शकतो. कसा लागतो तेही आपण बघूया. थोडंसं आपली थिंकिंग लेवल वाढवत गेलं तर ह्या प्रकारची उदाहरणं आपली चुकणार नाही. 5 गुणिले 2 10 आणि त्यामध्ये अधिक 1 केलं तर 11 झाले. म्हणजे या संख्येला 2 न गुणलं आणि आलेल्या उत्तरात 1 अधिक केले तर आपल्याला पुढची संख्या मिळाली. आता आपण पुन्हा काय करू. 11ला 2 ने गुणू 22 मिळाले. 22 मध्ये आपण 2 अधिक केले. इथं 1 अधिक केले ते इथं 2 अधिक केले तर आपल्याला 24 मिळतात. तर पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला 24 गुणिले 2 बरोबर 48 अधिक 3 केले तर पुढची संख्या आपल्याला 51 मिळते. म्हणजे दुप्पट केले. गुणिले 2 म्हणजे दुप्पट केले. पहिल्याला अधिक 1 केले, दुसऱ्याला अधिक 2 केले, तिसऱ्याला अधिक 3 केले. पुढे काय केले बघा. 51 ची दुप्पट 102 अधिक 4 बरोबर 106. इथं अधिक 4 झाले. आता पुढे काय करावं लागेल बघा. 106 ची दुप्पट 100 ची दुप्पट 200 आणि 6 ची दुप्पट 12 म्हणजे 212 दुप्पट झाली. इथं अधिक 1 केले, इथं अधिक 2 केले, इथं अधिक 3 केले, इथं अधिक 4 केले. जर अधिक 5 केले तर आपल्याला 217 मिळते, जे की आपण आधी पण ठरवलं होतं. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 0 6 24 60 प्रश्नचिन्ह 210. प्रश्नचिन्हाच्या जागी 117
119, 120, 153 यापैकी संख्या येणार आहे. आपला आजचा पहिला प्रश्न थोडाफार फरकानं हाच होता बघा. 0, 6, 24, 60 प्रश्नचिन्ह आणि 210. इथं पण बघा आपला आता चालूचा जो प्रश्न आहे तो 0, 6, 24, 60 210 आहे, म्हणजे इथं 120 असणार आहे. परंतु उत्तराचं स्पष्टीकरण बघूया. मी नेहमी सांगतो त्या पद्धतीनं ज्या वेळेस एखाद्या सिरीजची सुरुवात 0 होते त्यावेळेस 1चा वर्ग किंवा घन वजा 1 या पद्धतीने ते उत्तर मिळालेलं असतं. आता 1चा वर्ग वजा 1 केलं तर पुढे 2चा वर्ग वजा 1 किंवा 2चा वर्ग वजा 2 व्हायला पाहिजे होतं. परंतु पुढची संख्या 6 ही मोठी आहे, म्हणजे 1चा वर्ग वजा न होता 1चा घन वजा केला आहे. म्हणजेच काय, 1चा घन वजा 1 बरोबर 0, 2चा घन वजा 2 बरोबर 6, 3चा घन वजा 3 बरोबर 24, पुढे 4चा घन वजा 4 बरोबर 7. म्हणजे पुढची संख्या 5चा घन वजा 5 असणार आहे. 5चा घन 125 असतो, वजा 5 केले तर 120 मिळतात. 6चा घन वजा 6 216 वजा 6 केले तर 210 मिळतात, जे की पुढची संख्या आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपली 120. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. यानंतरचा 5वा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न असा आहे बघा. 4, 18, 48 प्रश्नचिन्ह 180. आता याही संख्या वाढत चाललेल्या आहेत. आपण संख्या वाढत आली असेल तर पहिल्यांदा फरक काढून बघतो आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 80, 100, 105, 125. फरक काढायचा आपल्याला. फरक काढत असताना 4 आणि 18 यांच्यामध्ये आपल्याला 14चा फरक दिसतोय. पुढे बघा 18 आणि 48 याच्यामध्ये आपल्याला 30चा फरक दिसतोय. 48 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आणि पुढे 180 यातला फरक आपल्याला बघायचा आहे. जर या दोन्हीतला फरक आपण बघितला तर 16चा आहे फरकातला फरक. जर पुढचा फरकातला फरक 16 आहे असं गृहीत धरलं तर इथं 56 येतील. म्हणजे या 4 पेक्षा या फरकाने ही संख्या मोठी होती. या 18 पेक्षा या फरकाने ही संख्या मोठी होती. म्हणजे 48 पेक्षा या फरकाने ही संख्या मोठी असेल तर 48 आणि 56 यांची बेरीज करावी लागेल. हे 50 आणि हे 40 90 झाले. 90 मध्ये हे 98 झाले. 98 आणि 6 98 मध्ये 6 मिसळताना अधिक 2 घेतले पहिल्यांदा 100 झाले. पुढे 104 झाले. सॉरी इथं बेरीज चुकली आपली. इथं फरक कितीचा असायला पाहिजे, 46चा असायला पाहिजे, 56चा नाही. म्हणजे पुढची संख्या या 48 पेक्षा 46 न मोठी असायला पाहिजे. तर 48 आणि 46 यांची बेरीज 94 येते. परंतु प्रश्न पर्यायामध्ये आपल्याला 94 दिलेलं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. बघूया. यातला फरकाचा विचार करताना आपल्याला पुढे कसं जावं लागेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण फरकाचा विचार करत होतो त्यावेळेस आपलं उत्तर 94च्या आसपास येत होतं. जर आपण
तिथं 100 उत्तर आहे असं गृहीत धरलं आणि सिरीज तयार केली तर काय होते बघूया आपण. बघा 4, 18, 48. थोड्या वेळासाठी आपण तिथं 100 धरूया आणि पुन्हा प्रश्नचिन्ह. अंदाज तर्क या आधारे प्रश्नाची उत्तर काढायची असतात. इथं 14चा फरक आहे, इथं 30चा फरक आहे, इथं 52चा फरक आहे आणि इथं 80चा फरक आहे. जर फरकाचा विचार केला तर इथं आपल्याला 16चा फरक दिसतोय, इथं आपल्याला 22चा फरक दिसतोय आणि इथं आपल्याला 28चा फरक दिसतोय. पुन्हा फरकाचे निरीक्षण केलं शेवटच्या, इथं 16 आहे, इथं 22 आहे, इथं 28. 16 आणि 6 22, 22 आणि 6 28. या हिशोबाने जर गेलं तर ही संख्या बरोबर या ठिकाणी बसते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय आहे, सोपा प्रश्न आहे खूप. 17, 13, 11, 7, 5. या प्रश्नामध्ये फसू शकतो किंवा या प्रश्नाला 2 उत्तर असू शकतात. सिरीज जी दिलेली आहे ती आपल्याला अशी दिसते बघा. 17 आणि 13 यांच्यामध्ये -4 आहे, म्हणजे 4चा फरक आहे. 13 आणि 11 यांच्यामध्ये -2 आहे. 13 आणि 7 सॉरी 11 आणि 7 यांच्यामध्ये पुन्हा -4 आहे आणि 7 आणि 5 यांच्यामध्ये पुन्हा -2 आहे. म्हणजे -4 -2 -4 -2 म्हणजे पुन्हा -4 असणार आहे आणि -4 केले तर पुन्हा 5 मधून 4 केले तर 1 येणार आहे. आता ज्यांना हे उत्तर 1 आहे असं वाटतं त्यांच्या बाबतीत दखल अशी घ्यावी लागते. बघा उत्तर 1 आल्यानंतर आपण 1 कुठं लिहिलंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये लिहिलंय हे काळजीपूर्वक पाहून आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 2 गिरवावा लागेल किंवा गोल करावा लागेल. 1 आला म्हणून जर आपण 1 गिरवलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. आता या सिरीज साठी दुसरं उत्तर कसं असू शकेल ते बघूया. या संख्यांचं नीट निरीक्षण करा. सतरा आणि 13, 11, 7, 5 या मूळ संख्या आहेत. काय आहेत? 17 आणि 13 मूळ आहे, 11 मूळ आहे, 7 मूळ आहे, 5 मूळ आहे. 5च्या आधीची मूळ संख्या 3 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं 3 सुद्धा असू शकतं. अशा पद्धतीनं आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपण ज्या पद्धतीनं म्हणलो त्या पद्धतीचा प्रश्न आला बघा. प्रश्न काय आहे? 0, 3, 8, 15, 24 प्रश्नचिन्ह 48. ज्यावेळेस एखाद्या सिरीजची सुरुवात 0ने होते त्यावेळेस 1चा वर्ग वजा 1 किंवा 1चा घन वजा 1 अशा पद्धतीची सिरीज असण्याची खूप शक्यता असते. दुसऱ्या संख्येकडे निरीक्षण करून ठरवायचं वर्ग का घन. इथं 3 आहे म्हणजे 2चा वर्ग वजा 1 या पद्धतीची ही सिरीज आहे. बघूया. आणि मग आपला पर्याय प्रश्नचिन्हासाठी दिलेले आहेत ते 41, 49, 37 आणि 35. मग उत्तर कसं येईल बघा. 1चा वर्ग 1 असतो, त्यातून 1 गेले 0 राहिले. त्याच्यानंतर 2चा वर्ग 4 वजा 1 केले. आता इथं वजा 2 केले नाहीत, वजा 1च केले, 3 आले. 3चा वर्ग 9 वजा 1 केले 8 आले. 4चा वर्ग
16 वजा 1 केले 15 आले. मग आता पुढे 5चा वर्ग 25 वजा 1 केले 24 मिळाले. म्हणजे या ठिकाणी 6चा वर्ग 36 वजा 1 35 अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि पुढे बघा 7चा वर्ग 49 वजा 1 बरोबर 48 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 8वा. 2 3 5 9 17 आणि प्रश्नचिन्ह आहे. ही संख्या मालिका वाढतच चाललेली आहे बघा. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय आहे 31 32 33 34. वाढत चालली आहे म्हटल्यानंतर आपण फरक काढतो. फरक बघा 2 आणि 3 या दोन संख्यामध्ये 1चा फरक आहे. 3 आणि 5 या संख्येमध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 9 या संख्यामध्ये 4चा फरक आहे. 9 आणि 18 या संख्यामध्ये इथं 17 आहे 8चा फरक आहे. आणि मग पुढचा फरक आपल्याला काढून संख्या मिळेल. इथं 1 होतं इथं 2 झालं 1ची दुप्पट. इथं 2 होतं इथं 4 झालं 2ची दुप्पट. 4 होतं इथं 8 झाले 8ची दुप्पट. म्हणजे इथला पुढचा फरक हा 16 असणार आहे. म्हणजे 17 अधिक 16 केल्यानंतर आपल्याला 33 मिळतील. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 33 दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतोय 7 12 22 42 82 प्रश्नचिन्ह. खूप सोपा आणि साधा प्रश्न आहे. संख्या मालिका वाढत चाललेली दिसते म्हणजे आपण फरक बघणार आणि वाढ थोडी आहे. खूप जास्त वाढ असेल तर आपण गुणाकाराच्या रूपाने जातो. प्रश्नचिन्हाच्या जागी 173 162 183 आणि 143 यापैकी एक संख्या येणार आहे. मग आपण उत्तरासाठी 7 आणि 12 या दोन संख्यातला फरक बघितला 5 येतो. 12 आणि 22 या संख्येतला फरक बघितला 10. 22 आणि 42 या दोन संख्येतला फरक बघितला 20. 42 आणि 82 या दोन संख्येतला फरक बघितला 40. आता फरकाचं निरीक्षण करा. 5 होता 10 झाला. 10 होता 20 झाला. 20 होता 40 झाला. म्हणजे पुढचा फरक 5ची दुप्पट 10 10ची दुप्पट 20 20ची दुप्पट 40 40ची दुप्पट 80. म्हणजे पुढची संख्या या संख्येपेक्षा 80 न वाढली असेल. 80 न 80 160 आणि हे 2 म्हणजे पुढची संख्या 162 असणार आहे. पर्यायामध्ये आपल्याला 162 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 3 6 9 15 24 39 63 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 100 87 102 आणि 99 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना इथं सुद्धा आपल्याला असं दिसतंय ही सिरीज वाढत चाललेली संख्यांची आहे. 3 पासून 6 6 पासून 9 इथं आपल्याला असं दिसतं की मापक सिरीज आहे. मग आपण पुढे बघूया. पहिल्या दोन संख्या 3 आणि 6 या दुसऱ्या संख्येत पहिली संख्या मिळाली म्हणजे अधिक केली तर आपल्याला तिसरी संख्या 9 मिळते. या तिसऱ्या संख्येत ही दुसरी संख्या अधिक केली तर आपल्याला 15 ही पुढची संख्या मिळते. 15 या संख्येत तिच्या मागची ही 9 संख्या अधिक केली तर आपल्याला पुढची 24 ही संख्या मिळते. या 24 या संख्येत आधीची संख्या आपण अधिक केली तर आपल्याला 39 ही संख्या मिळते. या 39 मध्ये ही संख्या जर आपण अधिक केली तर आपल्याला 63 ही संख्या मिळते.
म्हणजे आता पुढची संख्या ही या 63 मध्ये हे 39 आधी करून मिळणार आहे. म्हणजे 63 अधिक 39 करावे लागतील. 9 3 12 हाचे गेले 1, 3 1 4 आणि 6 102. द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 3 102. पुढचा 11वा प्रश्न बघा. हा प्रश्न फसवणारा प्रश्न आहे. कसा फसवतोय आपण समजून घेणार आहोत. 2 3 5 6 7 9 10 11 13 संख्या वाढत जाणाऱ्या संख्यांची ही सिरीज आहे. बघा, 1 चा फरक आहे, 2 चा फरक आहे, 1 चा फरक आहे, 1 चा फरक आहे, पुन्हा 2 चा फरक आहे, 1 चा फरक आहे, 1 चा फरक आहे, पुन्हा 2 चा फरक आहे. इथं मात्र 1 चा फरक आणि इथं 2 चा फरक, पुन्हा 1 चा फरक, 1 चा फरक, 2 चा फरक. फरक अनिवन आहे. मग प्रश्नचिन्हाची जागची संख्या काढण्यासाठी आपल्याला विचार करताना थोडा वेगळा विचार करावा लागेल. त्यासाठी आपला पर्याय काय आहेत बघा. 12 15 14 16. आता आपण 2 सिरीज बघत होतो, आपण 3 सिरीज करूया. 3 सिरीज कशा होतील. 2 6 10 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या बघा. 2 6 10 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या. आपण दुसरी सिरीज कशी होईल आपली आता. 3 7 11. पुढे आपल्याला दिलेलं नाही, पण पुढची सिरीज आपली काय होणार. 3 7 11. त्याच्या पुढची सिरीज आपली कशी होईल बघा. 5 9 13. यात 4चं अंतर आहे, यात 4चं अंतर आहे. म्हणजे पुढची संख्या सुद्धा अधिक 4ची असणार आहे, जी की 14 होईल. इथं अधिक 4 आहे, इथं अधिक 4 आहे, इथं अधिक 4 आहे, इथं अधिक 4 आहे. म्हणजे इथं अधिक 4 केल्यानंतर आपल्याला मिळणार काय आहे 14, जे की आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा. 22 31 42 55 प्रश्नचिन्ह 87 संख्या वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या काढण्यासाठी यातला शोध नेमकी किती वाढ आहे ते बघावे लागेल. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 64 70 72 68 यापैकी योग्य संख्या निवडणार आहोत. त्यासाठी आपण या दोन्हीतला फरक बघूया. 22 आणि 31 या दोन्हीमध्ये 9चा फरक आहे. 31 आणि 42 या दोन्हीमध्ये 11चा फरक आहे. 42 आणि 55 या दोन्हीमध्ये 13चा फरक आहे. फरकाचं निरीक्षण करा. 9 11 13 म्हणजे पुढचा फरक 15चा आहे असं धरूया. म्हणजे पुढची संख्या या संख्येपेक्षा 55 पेक्षा 15 ने मोठी असेल. 55 मध्ये हे 5 आधी घेतले 60 झाले आणि हे 10 70 झाले. 70 पासून पुढचा फरक 17चा असणार आहे. म्हणजे पुढची संख्या 87 जी आहे. म्हणजे आपली सिरीज जुळते. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 70 ही संख्या असणार आहे, जी की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपल्या समोर प्रश्न असा आहे. 512 256 128 प्रश्नचिन्ह 32 16 आणि 8 क्रमाने कमी होत जाणाऱ्या संख्यांची सिरीज दिसते. 512 वरून 256 आले, 256 वरून 128 आलं, 128 वरून प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हावरून 32 32 वरून 16 16 वरून 8 आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी 52 61 64 56 यापैकी एक संख्या येणार आहे.
ज्यावेळेस संख्या मी वाचत होतो त्यावेळेस माझ्या इथं लक्षात आलं बघा, या मोठ्या संख्येचं लक्षात नाही आलं असं गृहीत धरूया. 32च्या निम्मे 16 आहेत आणि 16च्या निम्मे 8 आहे. मग इथं उत्तर येऊ शकतं. मग आपण उत्तर काढताना इकडून पण जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो. आपण समजा इकडून गेलो, इकडून तर 8 गुणिले 2 केले तर आपल्याला 16 मिळत आहेत. 16 गुणिले 2 केले तर आपल्याला 32 मिळत आहेत. बघा 8 झालं, 16 झालं, 32. आता या 32ला जर आपण 2 गुणिले केलं तर आपल्याला 64 मिळतील. 64 पर्यायात आहेत. 64ला जर आपण गुणिले 2 केलं तर आपल्याला 128 मिळतील जे आहे. 128ला जर आपण 2 न गुणलं तर आपल्याला 256 मिळतील जे आहे. किंवा 256ला पुढे आपण जर 2 न गुणलं तर आपल्याला 512 मिळतील. आपल्याला संख्या तोंडी क्रिया माहीत असल्यामुळे आपण उलट क्रियेनं आलो. जर आपण पहिल्या संख्येपासून शेवटच्या संख्येकडे जायचं म्हटलं तरी सुद्धा आपलं उत्तर मिळालं असतं. ज्यांना 2चे घातपाठ आहेत त्यांच्यासाठी हे खूप सोपं होतं. बघा कसं, 512 भागिले 2 केलं तर 256 मिळतात. पुन्हा या 256ला 2 न भागलं तर 128 मिळतात. 128ला परत 2 न भागलं तर 64 मिळतात. 64ला परत 2 न भागलं तर 32 मिळतात. या 32ला परत 2 न भागलं तर 16 मिळतात. आणि 16ला परत 2 न भागलं तर आपली संख्या शेवटची 8 मिळते. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 64 हे आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 8 म्हणजे 2चा तिसरा घात आहे, 16 म्हणजे 2चा चौथा घात आहे, 32 म्हणजे 2चा पाचवा घात आहे, 64 म्हणजे 2चा सहावा घात आहे, 2चा सातवा घात आहे, 128, 2चा आठवा घात आहे 256 आणि 2चा नववा घात आहे 512, 2चा 10वा घात आहे 1024. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत होतं. पुढचा 14वा प्रश्न बघूया. आता अशा पद्धतीचा एक प्रश्न आपण मागे बघितला होता, 5, 11, 24 किंवा 5, 11, 23 असणारा. बघा इथं आपण बघितला होता 5, 11, 23. मला वाटतं तिसरा किंवा चौथा प्रश्न होता आपला आजच्या याच्यातला. आपला तिसरा किंवा चौथा प्रश्न असेल हो का. 5, 11, 23 होता आणि दुसरा त्याच्यानंतरचा आपला प्रश्न लगेच तिसरा 5, 11, 24 होता. आता आपला प्रश्न कोणता आहे? 5, 11, 21 आहे. मग गोंधळून न जाता अशा बघितलेल्या सिरीजवर पुन्हा भूतकाळातल्या सिरीजकडे न जाता सिरीज वाचूया. 5, 11, 21, 43, 85. प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाच्या जागी 185, 170, 171, 181 यापैकी एक संख्या येणार आहे. संख्यांचं निरीक्षण करता संख्या वाढत चाललेल्या दिसत आहेत. मग आपण फरक बघूया. 5 आणि 11 यांच्यामध्ये 6चा फरक आहे. 11 आणि 21 यांच्यामध्ये 10चा फरक आहे. 21 आणि 43 यांच्यामध्ये 22चा फरक आहे. 43 आणि 85 यांच्यामध्ये 42चा फरक आहे. फरकाचं निरीक्षण केलं तर 6ची दुप्पट 12 वजा 2 10 आले. 10ची दुप्पट 12 अधिक 2 वजा 2 अधिक 2 झालेला आहे. पुढे बघा 22ची दुप्पट 44 वजा 2. म्हणजे आता पुढचा फरक काय होणार आहे? इथं गुणिले 2 वजा 2 केलं होतं, इथं गुणिले 2 अधिक 2 केलं होतं, इथं गुणिले 2 वजा 2 केले. म्हणजे गुणिले 2 अधिक 2 करावे लागतील. म्हणजे 42ची दुप्पट 84 अधिक 2 86. पुढचा फरक 86चा असणार आहे. 86चा फरक असेल तर 80 80 160 आणि 5 आणि 6 11. 160 आणि 11
171, जे की पर्यायामध्ये दिलेलं आहे. आता पर्याय क्रमांक 3 मिळाला. फरकातला फरक काढून आपण उत्तर काढलं. आणखीन एका वेगळ्या पद्धतीने उत्तर येतंय, बघा समजून घेऊया. खूप सोपं आहे, काही घाबरण्यासारखं काही नाही. कसं उत्तर येतंय बघा. 5 पासून 11 पर्यंत जाण्यासाठी मी काय केलं, 5 ला 2 न गुणले मला 10 मिळाले आणि त्या 10 मध्ये मी अधिक 1 केले तर मला 11 मिळाले. आता ह्या 11ला मी खाली घेतलं, त्याला 2 न गुणलं मला 22 मिळाले, परंतु मी वजा 1 केले तर मला 21 मिळाले. इथं मी अधिक 1 केले, इथं मी वजा 1 करतोय. आता हे 21 मी खाली घेतलं, 21 ला 2 न गुणलं मला 42 मिळाले. 42 मध्ये इथं मी अधिक केलं होतं, इथं वजा केलं होतं, इथं पुन्हा मी अधिक केले 1 तर मला 43 मिळाले. बघा दुप्पट करतोय, गुणले 2 म्हणजे दुप्पट करतोय, अधिक करतोय, वजा करतोय, अधिक करतोय, म्हणजे पुढे काय करावं लागेल आता. 43 गुणले 2, 43 ची दुप्पट 86 वजा 1 85, जे इथं आहे. आता परत मला 85 दुप्पट करावे लागेल, म्हणजे 2 गुणले 2, 85 ची दुप्पट 170. इथं अधिक केलं, इथं वजा केलं, इथं अधिक केलं, इथं वजा केलं, म्हणजे आता इथं 170 मध्ये काय करावं लागेल, अधिक करावं लागेल. आणि मग 170 मध्ये अधिक 1 केले तर मला 171 मिळतात. अशा पद्धतीनं पुढचा मग आता 171 आपला पर्याय 3 नंबरला दिसतंय, आपण ऑलरेडी ते सांगितलंच होतं. पुढचा 15वा प्रश्न बघा. संख्या 1 5 5 वरून परत 25 25 वरून 125 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आणि त्यासाठी आपल्याला हे 4 पर्याय दिलेत आणि मग योग्य 3 संख्या दाखवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर आपले पाढे पाठ असतील तर आपल्या पटकन लक्षात येईल, या 1 ला 5 न गुणलं की मला पुढची संख्या मिळाली आहे 5. परत ह्या 5 ला मी 5 न गुणलं तर मला पुढची संख्या मिळाली आहे 25. या 25 ला मी पुन्हा 5 न गुणलं तर मला पुढची संख्या मिळाली आहे 125. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची पहिली संख्या काढण्यासाठी मला या 125 ला 5 न गुणावे लागतील, ते 625 येतील. मग 625 पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येण्यासाठी आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे हे 2 पर्याय गेले. आता 625 ला परत आपल्याला 5 न गुणावं लागेल. बघा 1 ला 5 न गुणलं की पुढची संख्या मिळाली, 5 ला 5 न गुणलं की पुढची संख्या मिळाली, पुन्हा 25 ला 5 न गुणलं की पुढची संख्या मिळाली, 125 आले, 125 ला पुन्हा 5 न संख्या पुढची मिळाली. म्हणजे 625 च्या पुढची संख्या मिळवण्यासाठी त्याला 5 न गुणावे लागेल. 5 5 25, हातचे गेले 2, 5 2 10 आणि 2 12, हातचे गेले 1, 6 5 30 आणि 1 31. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी पुढची संख्या 31 25 असायला पाहिजे. आणि मग 31 25 आपल्या या पर्याय दिसतं, म्हणजे हा पर्याय नाही तर हा पर्याय. पुढचा वेळ आपण वाचवू शकतो, पर्याय क्रमांक 4. जर तुम्ही गुणाकार करून बघितला 31 गुणिले 25 सॉरी 5 31 3125 गुणिले 5 केलं तर तुम्हाला 100% उत्तर काय मिळणार आहे, 15,625. या पद्धतीने पुढचा 16वा प्रश्न सोडवूया. सोपा प्रश्न आहे. ज्यावेळेस एक संख्या 2 वेळा दिसते सुरुवातीला, त्यावेळेस समजून जायचं 2 सिरीज असतात. किती? 2 सिरीज असतात आणि मग त्या 2 वेगवेगळ्या सिरीज मांडायच्या आहेत. 2 2 4 6 प्रश्नचिन्ह, 10 8 14 पुन्हा 10. इथं कमी झाले, इथं वाढले, इथं कमी झाले, याचाही अर्थ 2 सिरीज आहेत. मग आपण 2 सिरीज करून घेऊया. पहिल्या सिरीजसाठी आपल्याला 2 4 प्रश्नचिन्ह, हे 8 आणि हे 10 लिहून घेऊया आपण. 2 4 प्रश्नचिन्ह 8 आणि 10. आता हे लिहित असताना तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. कोणती? 6. का? तर 2 न वाढत चाललेल्या संख्या आहेत. अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 6 ही संख्या असणार आहे, जी की आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. आपण
दुसरी सिरीज पण बघूया निरीक्षण करून थोड्या वेळासाठी. दुसरी सिरीज 2, 6, 10, 14. 2, 6, 10, 14 अधिक 4 आहेत, अधिक 4 आहेत, अधिक 4 आहेत, अशा पद्धतीने. मग आपण पुढचा प्रश्न बघूया, 17वा. सोपा प्रश्न, 17वा प्रश्न काय आहे तो समजून घेऊ आणि पुढे जाऊया. प्रश्न वाचूया. 3, 8, 18, 35, प्रश्नचिन्ह 98. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला 61, 71, 41 आणि 51 या संख्या दिलेल्या आहेत. आता या दोन संख्यातला फरक जर बघितला, संख्या मालिका वाढत चालली त्यामुळे आपण फरक बघतो. सुरुवात आपण फरकानं करतो. 3 आणि 8 यांच्यामधला फरक आपला 5 आहे. 8 आणि 18 यांच्यातला फरक आपला 10 आहे. 18 आणि 35 यांच्यातला फरक आपला 17 आहे. 17 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या यांच्यातला फरक आणि पुन्हा 98 यांच्यातला फरक आपल्याला समजून घेऊन उत्तर सोडायचं. या दोन्हीतला फरक बघा +5 आहे. या दोन्हीतला फरक बघा +7 आहे. म्हणजे इथला फरक +9 न जर धरला तर 26 असणार आहे. आणि मग या 35 पेक्षा पुढची संख्या 26 न मोठी असेल. 35 मध्ये या 26 मध्ये पहिल्यांदा 20 घेतले 55 झाले. 55 मध्ये पुन्हा या 6 मधले 5 घेतले 60 झाले. 6 मधला राहिलेला 1 घेतला तर 61 झाले. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी 61 येतील. आणि मग 61 पासून पुढे आपल्याला पुढचा फरक किती आहे बघा. किती होतोय 61 ते 98. 61 मधून 98 गेलं तर 37चा फरक होतोय. परंतु फरकातला फरक जर विचार केला तर तो 11चा होतोय. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी निश्चितपणे 61 ही संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 18वा. सोपा सुटसुटीत प्रश्न आहे. 17, 13, 11, 7, 5. अरे बापरे, हा प्रश्न बहुतेक रिपीट झालाय. 2 वेळा आलाय. माग पण आलाय प्रश्न ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्नपत्रिका काढताना काल लक्षात नाही आलं. असो, आपण सोडूया हा प्रश्न. हा प्रश्न आपण सोडवताना 2 पद्धतीने विचार केला होता. इथं फरक 4चा, इथं फरक 4चा, इथं फरक 4चा, इथं फरक 4चा, इथं फरक 4चा येऊन प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्या संख्या कोणती येणार आहे 1. याचं ऑलरेडी स्पष्टीकरण आपण आधी दिलेलं आहे. इथं 1 येणार आहे जर -4 या प्रमाणे संख्या घेतल्यात तर. परंतु या संख्येसाठी आपण दुसरी सिरीज नियम लावला होता. या सगळ्या मूळ संख्या आहेत. 13च्या आधीची मूळ संख्या, 17च्या आधीची मूळ संख्या 13, 13च्या आधीची 11, 11च्या आधीची 7, 7च्या आधीची 5, 5च्या आधीची मूळ संख्या 3, प्रश्नचिन्हाच्या जागी 4, पर्याय क्रमांक 4. उत्तर 3 येईल. आता इथं घोळ होतं बघा. जर आपण काढलेलं उत्तर 1, 2, 3, 4 यापैकी उत्तर असेल तर ते उत्तर नेमकं कोणत्या पर्यायात लिहिलंय ते बघणं गरजेचं असतं. बघा इथं 3 उत्तर आलंय आपलं, परंतु ते 4 नंबरला दिलंय. आणि 3 आले म्हणून पटकन जर आपण 3 गिरवलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. किंवा 1 आलं म्हणून मी जर 1 नंबर पटकन गिरवलं तर माझं उत्तर चुकणार आहे. पर्याय 2 इथं 1 लिहिलेलं आहे. हे या ठिकाणी प्रकर्षानं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा 19वा प्रश्न. 3, 6, 8, 16, 18. आता या संख्यांचा जर विचार केला तर त्यांच्यातली वाढ बघावी लागेल आपल्याला कशी आहे, किंवा या सिरीज संख्या कशा आल्यात हे बघावं लागेल. संख्या वाचताना लक्षात आलेली गोष्ट अशी आहे बघा. पहिल्या संख्येच्या दुप्पट दुसरी संख्या आहे, तिसऱ्या संख्येच्या दुप्पट चौथी संख्या आहे,
म्हणजे 5व्या संख्येच्या दुप्पट 6वी संख्या असणार आहे. बघा 3ची दुप्पट केली 6 आली, पुढे 8ची दुप्पट केली 16 आली, 3 नंतर 6 आहे, 8 नंतर 16 आहे, म्हणजे 18ची दुप्पट केली तर 18 नंतर 36 येणार आहे. आता आपलं उत्तर इथपर्यंत ठीक आहे. जर पुढची संख्या विचारली असती तर या 3 मध्ये आणि 8 मध्ये 5चा फरक आहे, 8 मध्ये आणि 18 मध्ये 5चा फरक आहे, म्हणजे पुढची संख्या एकतर 23 असणार किंवा एकतर 28 असणार. 23 कशी 5 न वाढत जाणाऱ्या संख्याचा हिशोब करता, आणि 28 कशी 5ची दुप्पट 10, 10ची दुप्पट 20, याप्रमाणे 38, 28 नाही सॉरी 38 इथं संख्या असणार आहे. परंतु आपलं उत्तर इथं संपलेलं आहे 36 वर. कसं काढलंय ते लक्षात आलं तुमच्या. 3ची दुप्पट त्याच्या पुढे, 8ची दुप्पट त्याच्या पुढे, 18ची दुप्पट त्याच्या पुढे, या पद्धतीनं 36 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न शेवटचा 20वा. 4, 7, 14, 21, 41 अशा ह्या संख्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी 71, 68, 72, 51 यापैकी संख्या येणार आहे. संख्या वाढत असले तर आपण पहिल्यांदा फरक काढतो. 4 आणि 7 यांच्यामधला फरक 3 आहे. 7 आणि 14 यांच्यातला फरक 7चा आहे. 14 आणि 24 यांच्यातला फरक 10 आहे. 24 आणि 41 यांच्यातला फरक 14 आहे. त्या फरकावर निर्लक्षण करा. +3, +7, +10 असा फरक होता, परंतु 3, 7 याच्यामध्ये 4 आहे. 7 आणि 10 याच्यामध्ये 3चा फरक आहे. या दोन्हीमध्ये परत 4चा फरक आहे. म्हणजे पुढचा फरक जर 3चा गृहीत धरला तर 14 आणि 3 17चा फरक असायला पाहिजे. आणि मग 41 मध्ये 17 अधिक केल्यानंतर आपल्याला मिळतात 58, जे की आपल्या पर्यायामध्ये नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. करूया. मग आता या उदाहरणाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला परत एकदा बघा, 4 अधिक 3 केले की 7 मिळत आहेत, बरोबर. आता या 7 मध्ये हे +3 एक्स्ट्रा केले हे लक्षात ठेवा. मागची संख्या अधिक केली आणि पुन्हा हे जे 3 अधिक केले होते ते लिहिले तर आपल्याला किती मिळत आहेत 14. 7 अधिक 7 14, बरोबर. आता ही संख्या आपण पुढे घेतली 14, त्याच्या मागची संख्या 7 आणि जे एक्स्ट्रा +3 केले होते ते +3 केले तर आपल्याला मिळत आहेत 24. ही संख्या आता पुढे घेतली 24, त्याच्या आधीची संख्या अधिक केली 14 आणि जे 3 आपण एक्स्ट्रा इथं अधिक केले, इथं अधिक केले, इथं अधिक केले, ते जर इथं घेतलं तर आपल्याला मिळतात 41. मग आता 41 मध्ये त्याच्या आधीची संख्या 24 अधिक केली आणि जे इथं 3 एक्स्ट्रा अधिक केलं होतं, इथं अधिक केलं होतं, इथं अधिक केलं होतं, इथं अधिक केलं होतं, ते जर +3 केलं तर आपल्याला बेरीज किती मिळते बघा. 3 आणि 4 7 आणि 1 8, 2 आणि 4 6, 68. पर्यायामध्ये 68 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आपण आजचे सगळे 20 प्रश्न समजलेत. हा प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. आजच्या 20 प्रश्नामध्ये सगळ्यात युनिक नमुना या प्रश्नाचा आहे.